रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजप मित्र पक्षांना दबावात ठेवण्याचं काम करतं रोहित पवार। जर धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना मिळाला आणि घड्याळ हे राष्ट्रवादीला मिळालं तर एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत। भाजपच्या हातात खूप काही आहे, ते मित्र पक्षांना दबावात ठेवण्याचं काम करतात, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं। पाहूया ते पुढे काय म्हणतात। इथले काही आमदारांचे पोस्टर त्या दिवशी मी बघितले जेव्हा नरेंद्र मोदी साहेब हे उद्घाटनाला आले होते। काही लोकांनी तिथं असंही सांगितलं होतं की मी माझं नाव बदलणार, मी राजकारण सोडणार। आता त्याच दिवशी जसं गोव्याला पर्रिकर साहेबांचं नाव बोलता बोलता भाषण करता करता मोदी साहेब बोलून गेले की या आपल्या मोठ्या गोव्याच्या एअरपोर्टचं नाव आता आपण तिथं पर्रिकर साहेबांच्या नावाने ठेवणार आहोत। इथल्या भूमिपुत्रांची अपेक्षा होती की नवी मुंबईचं जे मोठं एअरपोर्ट आहे तिथं सुद्धा दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी दिलं जाईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती। पण 5 मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले तरी भाषणात मुद्दाच त्या ठिकाणी निघेना, म्हणून मागच्या बाजूने तुम्ही जर बघितलं असेल तर लोक उठून जायला निघालेली होती। आम्हाला जी माहिती तिथं आलेली आहे की त्याच्यामध्ये कदाचित भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं नाव तिथं दिलं जाईल असं चर्चा तिथं आहे, नाहीतर RSSच्या एका प्रमुख व्यक्तीचं नाव त्यांना तिथं दिलं जाईल, कारण RSSला पण खुश करणं फार BJPसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे दिवा पाटील साहेबांचं नाव बाजूला ठेवून अशा काही लोकांचं नाव पुढे केलं जाईल। पण हे कधी करणार, जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही होऊन जाईल तेव्हा कदाचित ह्या गोष्टी करतील। जर त्याच्या आधी केल्या तर नवी मुंबईमध्ये यांची सत्ता येणारच नाही असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं।